निवडणुकांचं रण तापलंय, पण दुष्काळानं होरपळणाऱ्या रणांचं काय? पाबळ परिसरातून हजारो महिला 150 रुपये मजुरीसाठी रोज आंबेगाव तालुक्यात जातात। शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण, जनावरांना चारा पुरेना, दुष्काळानं पुरतं कंबरडं मोडलं, पण लक्षात कोण घेतो? पाहूया पाबळ परिसरातील हे विदारक चित्र। सध्या ग्रामीण भागातील चित्र खूप विदारक आहे। एका बाजूला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची प्रचारासाठी मोठी धावपळ चालू आहे। खेडोपाडी वाड्या वस्त्यांवर उन्हातानातून कार्यकर्ते घाम गाळताना दिसतायत, पण सभेला तळागाळातील माणसे दिसत नाहीयेत। कोठे आहेत ही माणसं? तर त्यांची जगण्याची लढाई सुरू आहे। यावर्षी पाबळ परिसरात भीषण दुष्काळ पडलाय। खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगाम नष्ट झाले। पाण्याची तीव्र टंचाई होतीच, ती आता आणखी गडद झालीये। जनावरांना चारा नाही, हातांना रोजगार नाही, भयंकर महागाई, त्यातच बँका सोसायट्यांनी कर्ज वसुलीचा सपाटा सुरू केला ना, जनता पूर्णपणे हवालदिल झालीये। घरातील धान्यही संपू लागलंय। आता विकत तरी काय काय घ्यायचं आणि कसं घ्यायचं अशी परिस्थिती निर्माण झालीये। सामान्य माणूस मेटाकुटीला आलाय। दुष्काळाच्या सोयी सवलती कोठे आढळत नाही। सरकारे मस्त आहेत, नेते प्रचारात व्यस्त आहेत, मात्र सामान्य रयत खस्ता खातीये। येथून रोज हजारो स्त्रिया मोलमजुरीसाठी अवघ्या 150 रुपये रोजानं 20-20 कोसावर जाऊन उन्हातानात राबताना दिसतायत। त्यांच्या आरोग्य आजारपणाची तर बातच अलग आहे, पण रोजच्या जगण्याच्या लढाईला तरी कोण हातभार लावणार आहे का? त्यांची दैना दुर्दशा कोणी दूर करणार आहे का? त्यांच्यापर्यंत खरीखुरी लोकशाही पोहोचणार आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। भीषण दुष्काळ पडलेला आहे। आम्ही रोज उठून वर्ष झाले आम्ही रोज उठून 9 वाजता कामाला जातो गाडीमध्ये आणि 150 रुपये रोज मिळतो आम्हाला। आम्ही 9 वाजता जाऊन संध्याकाळी 7 वाजता घरी येतो। आम्हाला 150 रुपये रोजामध्ये आम्हाला काय परवडतं सांगा तुम्ही? आम्हाला इथं प्यायला पाणी नाही, आम्हाला आमची जनावरे विकावं लागली आम्हाला, आणि आम्हाला रोज उठून वाडी बिडी असं काही विकत घ्यावं लागतं। 150 रुपये रोजामध्ये आम्ही खायचं का? जनावरांचं पालन पोषण करायची, आम्ही काय करायचं ते सांगा तुम्ही? महिला काठापूर शिंगे पारगाव येथे कामाला जातो। रोज 150 रुपये काही परवडत नाही। सकाळी 9 वाजता जावं लागतं, संध्याकाळी 7 वाजता यायला। साधारण किती महिला जातात इथून? 30 महिला कामाला जातात, काही कंपनीत जातात। मग त्याच्यानंतर तुमच्या घरचं कसं काय? घरचे प्यायला पाणी नाही, टँकर येतात, पाणी नाही भेटत। आम्हाला प्रतिनिधी बाबा इनामदार सह कॅमेरामन शंकर नरे, NTV न्यूज मराठी, पाबळ, पुणे।